गुरुचरित्र अध्याय 32. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. पतिव्रतेची आचार रीती सांगे देवांशी बृहस्पती. सहगमन केल्या फळश्रुती येणे परी निरोपिला. विधवापणाचा आचारू सांगता झाला देवगुरु. पुसती देव ऋषेश्वरू ऐका श्रोते एकचित्ते. जबळी नसता आपुलापती त्या ते जाहली असेल मृत्युप्राप्ती. काय करावे त्याचे सती केवी करावे सहगमन. अथवा असेल गरोदरी असे तान्हा कुमार कुमारी. काय करावे तैसी येणारी म्हणून विनविती गुरुसी. ऐकोनी देवांचे वचन सांगता झाला विस्तारोन. एक चित्त करुणी मन ऐका श्रोते सकळीक. पती जवळी असता जरी सहगमना जावे येणारी. असेल आपण गरोदरी करू नये सहगमन. स्तनपानी असेल कुमर तिने करिता पापथोर. पुरुष मेला असेल दूर सहगमन करू नये. तिने असणे विधवापणे विधिपूर्वक आचरणे. सहगमना समान असे पुण्य एकचित्ते परियेसा. विधवापणाचा आचार करिता असे पुण्यथोर. निवर्तता आपुला व्रतार केशवपन करावे. ज्या का विधवा नारी केश राखती त्यांची ऐका फळश्रुती. तिचे केश पुरुषा बांधिती नरका प्रती नेती जाणा. या कारणे वपन करावे तिने नित्य स्नान. एक वेळ भोजन करावे तिने परियेसा. एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन. 3 दिवसा उपोषण करावे तिने भक्तीने. 5 दिवसा पक्षमासी करावे तिने उपोषणासी. अथवा चांद्रायण ग्रासी भोजन करणे परियेसा. चंद्रोदय बीजेसी एक ग्रास तया दिवसी. चढत घ्यावे 15 ग्रासी पौर्णिमेसी भोजन. कृष्ण पक्षी येणे परी ग्रास घ्यावे उतरतनारी. अमावास्या येता जरी एक ग्रास जेवावे. शक्ती नाही वृद्धाप्येसी एकान्न जेवावे परियेसी. अथवा फल आहारेसी अथवा शाकाहार देखा. अथवा घ्यावे क्षीर मात्र अधिक न घ्यावे पवित्र. जेणे राहे प्राण मात्र श्वासोच्छ्वास चाले ऐसे. शयन करी मंचकावरी पुरुषा गाली रौरव घोरी. भोगी नरक निरंतरी पती सहित परियेसा. करू नये मंगल स्नान अथवा देह मर्दन. गंध परिमळ तांबूल जाण पुष्पादी तिने वर्जावे. पुत्रावीण असेल नारी करणे तर्पण पुत्रापरी. तीळ दर्भ कुशाधारी गोत्रनाम उच्चारावे. विष्णुपूजा करावी नित्य आपुला पुरुष हाची म्हणत. पुरुष रूप आठवीत चित्त विष्णुस्थानी आरोपिजे. पुरुषासता जेणे परी पती निरोपे आचार करी. तेणे चिरिती विष्णू अवधारी त्याचे निरोपे आचरावे. तीर्थयात्रा उपवासव्रत विष्णू निरोपे करणे पवित्र. अथवा गुरु द्विजासत त्यांचे निरोपे करावे. आपण असता सुवासिनी जे जे प्रीती अंतःकरणी. तैशी वस्तू द्यावी जणी विद्वत ब्राह्मण पूजोनिया. वैशाख माघ कार्तिक मास असे आचार विशेष. माघ स्नान तीर्थास विष्णू स्मरणे करावे. वैशाखी जळकुंभदान कार्तिकी दीपाराधन. घृतदान द्यावे ब्राह्मणा यथानुशक्त्या दक्षिणेसी. माघमासी तीळ घृतेसी दान द्यावे ब्राह्मणासी. वैशाख मासी अरण्यासी पोळी घालिजे निर्मळ डोके. शिवालय ईश्वरावरी गळती ठेविजे निर्मळ वारी. गंध परिमळ पूजा करी अनंत पुण्य असे देखा. ब्राह्मणाचे घरोघरी उदक घालिजे शक्त्यनुसारी. अन्न द्यावे अवधारी अतिथी काळी विद्वज्जना. तीर्थयात्रे जात्या लोका त्या ते द्याव्या छत्रपादुका. येतील आपुले ग्रहांतिका पाद प्रक्षालन करावे. वारा घालिजे विंझणेसी द्यावे वस्त्र परिधानेसी. गंध तांबूल परिमळेसी कर्पूर विडा परियेसा. जलपात्र द्यावे शक्तीसी गूढ आम्ल पानकेसी. द्राक्ष कर्दळी फळेसी ब्राह्मणा द्यावे मनोहर. जे जे दान देता द्विजा आपुले पतीच्या नामी सहजा. संकल्प करावा पुरुष काजा धर्म करणे येणे परी. कार्तिक मासी जवाचे अन्न
अथवा जे विजे एकान्न वृत्तांक सेवगा सूरण तैलादी मधु वर्जावे न जेवावे कांस्य पात्रेसी त्यजावे द्विदाळिक समस्ती मनी असावे पवित्र एक मास परियेसा पलाश पात्री भोजन करणे मग करणे उद्यापन जे जे व्रत धरी आपण तेणे परी परियेसा द्रुत भरुनी कास्य पात्र विप्रा द्यावे मनोरथ भूमिशयन केले व्रत मंचक द्यावा ब्राह्मणासी जे जे लक्षण त्यजिले आपण समस्त द्यावे ते ब्राह्मणा रसद्रव्य एक महिना त्याग करावे परियेसा त्यजुनिया दधी क्षीरा तेणे उद्यापन करा असेल जरी शक्त्यनुसारा देणु द्यावी सालंकृत विशेष असे आणिक व्रत दीपदान असे ख्यात वर्णिता महिमा अनंत देवांचे म्हणे बृहस्पती दीपदान भाग 16 वरकड 90 धर्म सकळा या कारणे अनंत फळ दीपदान करावे माघ स्नान माघ मासी करणे सूर्योदयासी येणे परी एक मासी आचरावे भक्तीने लाडू तिळवे खरजुरेसी करुणी पक्वाने ब्राह्मणासी द्यावी तिने भक्तिसी विप्रवर्गा परियेसा शर्करा मिरे एळेसी तळून पूर्व घृतेसी दान द्यावे यतीसी भोजन द्यावे तापसियांते व्हावया शीत निवारण काष्टे द्यावी ब्राह्मणा हेमंत ऋतू येता जाण वस्त्रे द्यावी द्विजांसी पर्यंक द्यावा सुषुप्तीसी एखाद्या भल्या ब्राह्मणासी चित्ररक्त वस्त्रेसी कंबळ द्यावे विप्रवर्गा व्हावया शीत निवारण औषधे द्यावी उष्ण उष्ण तांबूलदान परिपूर्ण द्यावे येळा कर्पुरेसी गृहदान द्यावे ब्राह्मणासी संवत्सर एक ग्रासेसी जाती तीर्थवासासी पादरक्षा घेऊन द्याव्या गंध परिमळ पुष्पेसी पूजा करावी केशवासी रुद्राभिषेक विधीसी संतोष व्हावा गौरीहर धूपदीप नैवेद्येसी पूजा करावी षोडसी प्रीती बहु शंकरासी दीपमाळा उजळीता आपुला पुरुष द्यावोनी नारायण तो म्हणोनी पूजा करावी एकोमनी भक्तिभावे परियेसा नेमे असावे ते नारी न बैसावे बैलावरी लेवू नये चोळी करी श्वेतवस्त्र नेसावे रक्तकृष्ण चित्रवस्त्र नेसता जाण दोषभूत आणि कासे एकव्रत पुत्राचे बोले वर्तावे आत्मावे पुत्रनाम म्हणून बोलती वेदागम पती पासाव पुत्रजन्म पुत्र अनुज्ञे असावे ऐसा आचार विधवेसी असे शास्त्र पुराणेसी जरी आचरती भक्तिसी सहगमन केले फळ असे पापी जरी पती आपुला असेल पूर्वी निवर्तला नरकामध्ये वास केला पाप रूपे भुंजत विधवापणे येणे परी आचार करी जेनारी मरणहोताची अवसरी पतीसी घेऊनी स्वर्गी जाय येणे परी बृहस्पती सांगे समस्त देवांप्रती लोपामुद्रेची केली स्तुती पतिव्रता शिरोमणी जितुक्या पतिव्रता नारी समस्त भागी रथी सरी त्यांचे पुरुष शंकरापरी पूजा करावी दोघांची ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मुनी विस्तारोन ऐक बाळे तुझे मन ज्यावरी प्रीती ते करी दुःख सकळ त्यजोनी माझे बोल ठेवी मनी सांगितले तुझ मार्ग दोनी परलोकाचे साधन धैर्य असेल आपणासी करी सहगमन पतीशी विधवापणे आचार करीसी तेही पुण्य तितुकेची जे आवडी तुझे मनी सांगावे माते विस्तारोनी हस्तमस्तकी ठेवुनी पुसतसे प्रेम भावे ऐसे म्हणता अवसरी केले नमन तिये नारी विनवी तसे करुणोत्तरी भक्तिभावे करुनिया जय जया योगीश्वरा तूची पिता सहोदरा माझ्या प्राण मनोहरा जनक जननी तूची होसी आली आपण परदेशांत जवळी नाही बंधुभ्रात भेटलासी तू परमार्थ अंतकाळीचा सोहरा सांगितले आचार दोन्ही कष्टाधिक विधवापणी अशक्यामा नठाके स्वामी अपारसे दातारा तरुण्यपण आपणासी लावण्यासे या देहासी निंदापवाद शरीरासी
घडेल कली वर्तमानी. संतोष होतो माझे मनी, पुण्यापार सहगमनी. पती सवे संतोषोनी, जाईन स्वामी निर्धारे. म्हणून मागुती नमस्कारी, माता घासुनी चरणधरी. स्वामी माते तारी तारी, भवसागरी बुडतसे. करुणा कृपेचा सागर, उठवीतसे योगेश्वर. देता झाला अभयकर, म्हणे पती सवे असावे. जोडा हो आणि पुरुषासी, जाय माते संगमासी. सांगेन तुझ विशेषी, ऐक माते एक चित्ते. आले ती तुम्ही दुरोनी, श्री गुरु भेटी लागोनी. आरोग्यपतीसी व्हावे म्हणून, भक्तिभावे करून या. होणार झाली ब्रह्मकर्णी, काळासी जिंकले नाही कोणी. जैसे ईश्वर निर्माणी, तेणे परी होतसे. ब्रह्मलिखित नुचुके जाण, जे जे असेल कारण. तैसे घडते श्रुती वचन, दुःख कोणी करू नये. हरिश्चंद्र राजा देखा, डोंबा घरी वाहे उदका. राजा होता बळी ऐका, तोही गेला पाताळी. 6 कोटी वर्षे ज्यासी, आयुष्य असे रावणासी. तोही झाला ग्रास काळासी, दुर्योधना काय जाहले. भीष्मदेव इच्छा मरणी, तोही पडला महारणी. परीक्षिती सर्पाभेणी, लपता काय झाले तया. अनंत अवतार येणे परी, होऊन गेले संसारी. देवदानव तेणे परी, समस्त काळा आदिन. या कारणे काळासी, नाही जिंकेले कोणी क्षितीसी. समस्त देव दानवांसी, काळ जिंकिता निर्धारे. काळा जिंकिता नाही कोणी, सर्व एक गुरु वाचोनी. भाव असे ज्याचे मनी, त्यासी प्रत्यक्ष असे जाणा. आता तुम्ही ऐसे करणे, जावे त्वरित सहगमने. अंतकाळ होता क्षणे, गुरुदर्शना जाई माये. इतुके दूर येऊनी, श्री गुरुचरण पाहे नयनी. मग तेथोनी येऊनी, पती सवे जाई म्हणे. म्हणून भस्म तये वेळी, लाविता झाला कपाळी. रुद्राक्षचारी तत्काळी, देता जाहला तियेसी. योगेश्वर म्हणती तियेसी, रुद्राक्ष बांधी गळसरिसी. दोन्ही प्रेत करणासी, बांधोनी दहन करावे. आणि एक सांगेन तुझ, गुरुदर्शना जासी सहज. रुद्रसुक्त म्हणती द्विज, श्री गुरुचरण प्रक्षाळिता. तेची तीर्थ घेबोनी, आपुले देही प्रोक्षोनी. प्रेतावरी आणोनी, प्रोक्षण करी भक्तीने. मग जावे सहगमनी, वाणे द्यावी सुवासिनी. अनेक द्रव्ये वेचुनी, ब्राह्मणमुखी अर्पावे. ऐशा परी तियेसी, सांगोनी गेला तो तापसी. पतिव्रता भावेसी, करी आयती ते वेळी. भले विप्र बोलावनी, प्रेता प्रायश्चित्त देवोनी. षोडश कर्म आचरोनी, उपासन करविताती. सुस्नात होऊनी आपण, पितांबर नेसोन. सर्वाभरणे लेवोन, हळदी कुंकुम लावीतसे. उपासन प्रेतासी, करविताती विधीसी. प्रेत बांधोनी काष्टेसी, घेऊन गेले गंगेत. अग्नि घेऊनी तळहातेसी, निघाली पतिव्रता कैसी. आनंद बहु मानसी, प्रेता पुढे जातसे. 16 वर्षे तारुण्यपण, सुंदर रूप लावण्य. ल्यायली असे आभरणे, लक्ष्मी सारखी दिसतसे. मिळून या नगर नारी, पहावयाला सहस्रचारी. माता चुकविती सुरवरी, पतिव्रता पाहोनिया. एक म्हणती काय नवल, पूर्व वयसी असे बाळ. काय देव पूर्वफळ, पती समागमे जातसे. देखिले नाही पतीचे सुख, नाही झाले बाळ एक. कैसा जीव झाला ऐक्य, आनंद रूप जातसे. एक म्हणती शिकवाईसी, वाया कावो जीव देसी. परतुनी जाई माहेरासी, आपुले माता पित्या जवळी. एक म्हणती ज्ञानवंता, सत्यनारी पतिव्रता. बुद्धी देगा जगन्नाथा, समस्त स्त्रियांसी ऐसीच. धन्यची माता पिता, 43 उद्धरीला आता. प्रेता पुढे असे जाता, एक एक पाऊला अश्वमेध फळ. येणे परी नदीसी, गेली नारी पती सरसी. कुंड केले अग्निसी, काष्टे शेणी अपरिमित. अग्निकुंड सन्निदेसी, ठेविले तया प्रेतासी. बोलावोनी सुवासिनींसी,
देती झाली वाणे देखा सुपे चोळी कुंकुमेंसी हळदी काजळ परियेसी तोड कंठसूत्रेसी सुवासिनींसी देतसे गंधपुष्प परिमळेसी पूजा केली सुवासिनींसी द्रव्य देती अपारेसी समस्त ब्राह्मणा ते वेळी नमन करुणी समस्तांसी निरोप मागतसे हर्षी आपण जाते माहेरासी लोभ असो द्यावा म्हणतसे माझा पिता शूलपाणी माता गौरी अंतःकरणी आम्हा बोलाविले सगुणी प्रेम भावे करुनिया आला सण दीपवाळी आम्ही जातो माते जवळी पती सहित मन निर्मळी जाते लोभ असो द्यावा समागणी लोक आपुले होते जे का सवे आले त्यांचे सांगतसे बोले जावे पर्वतोनी ग्रामासी पुसता श्वशुर मामिसी त्याते तुम्ही न सांगावे ऐशी प्राण देतील आम्हा सरसी वंशहत्या तुम्हा घडेल त्यांचे तुम्ही म्हणावे ऐसे क्षेमाय ती तीर्थवासे भीमा तीर्थ स्थान भरवे श्री गुरूंचे सन्निधानी आले श्री गुरु दर्शनासी आरोग्य झाले पतीसी राहिली आपुले संतोषी म्हणून सांगा आमुचे घरी ऐसे सासू श्वशुरासी तैसेची आमुचे माता पित्यांसी इष्टजन सोयरियांसी सांगा येणे परी तुम्ही ऐसे वचन ऐकोन दुःख करीती सकळ जन आपणासे हास्यवदन प्रेताजवळी उभी देखा अग्नितुकुंडी तत्क्षणी गालिता ती काष्टे शेणी तो आठवण झाले तिचे मनी योगेश्वराचा उपदेश रुद्राक्ष काढून या दोन्ही बांधी तसे प्रेत श्रवणी कंठसूत्री ठेवून दोन्ही पुसतसे ब्राह्मणांसी विनवी तसे द्विजांसी संकल्प केला मी मानसी श्री गुरुमूर्ती आहे कैशी आपले दृष्टी पाहिन दर्शन करुणी स्वामीसी त्वरित येईन अग्निकुंडापाशी आज्ञा झालिया वेगेसी त्वरित येईन म्हणतसे ऐकोनी तियेचे वचन म्हणती समस्त विद्वज्जन धन न होता अस्तमान त्वरित जाऊने तुम्ही यावे उसोनिया ब्राह्मणांसी निघाली नारी संगमासी जेथे असे ऋषिकेशी श्री नृसिंह सरस्वती सवे येती नगर नारी सहब्राह्मण नाना परी कौतुक पाती मनोहरी पतिव्रता स्त्रियेचे जातदा मार्गी स्तोत्र करी म्हणे स्वामी नरकेसरी अभाग्या फुले पूर्वांपरी म्हणून आम्हा अवेरिले तूची दाता सर्वेश्वर शरणागता आधार ऐसे तुझे ब्रीद थोर कामी आपणा न लाधेची हेळा मात्रे त्रिभुवनासी रचिसी रजो गुणेसी सत्वगुणे सृष्टीसी प्रतिपाळीसी तूची स्वामी तमोगुणासे ऐसी प्रलय समस्त जीवांसी तिन्ही गुण तूची होसी त्रिमूर्ती तूची देवा तुझ पासी सर्वसिद्धी वळगत रहिती नवनिधी देखिली आमचे कुडी बुद्धी म्हणून माते अवेरिले एका दानर बाधा करी जावो निसांगती राजद्वारी क्षण न लागता अवसरी सहाय्य करती तयांचे रोग येता मनुष्यासी घेऊन जाती वैद्यापाशी औषधे करती तात्काळेसी आरोग्य होय तयांते तू त्रयमूर्तीचा अवतार ख्याती झाली अपरांपर भक्तजना आधार म्हणून वानिती सकळ जन अपराध आपण काय केले वीस गावे भेटीसी आले माता पित्या विसरले तुझ्या ध्याने स्वामिया ओसील तुची माता पिता म्हणून या लोगा धावता भेटी होता आरोग्यता पतीस होईल म्हणून आपुले समान असती नारी त्यांचे असती पुत्र कुमरी आपण जाहले डगळा परी पुत्र नाही आपणासी पती आपुला सदा रोगी कैचा पुत्र आपुले अंगी म्हणून याची काम्या लागी निघून आले स्वामिया आरोग्य होईल पतीसी पुत्र होतील आपणासी आशा करुणी मानसी आले स्वामी कृपा सिंधू पुरला माझा मनोरथ आरोग्य झाला प्राणनाथ पुत्र झाला
जाहले बहुत नवस जाहला स्वामिया मनोरथ जाहला आम्हासी म्हणून येते पुसावयासी जाऊ आता परलोकासी कीर्ती तुझी घेऊन या ऐसे परी ध्यान करीत आली अमरजा संगमा त्वरित वृक्ष असे अश्वत्थ देखती झाली स्वामियासी उभी ठाकोन या दूरी साष्टांगी नमन करी श्री गुरु म्हणती तये अवसरी सुवासिनी होई ध्रुव ऐसे म्हणता मागुती नमन करी एक भक्ती पुनरपि स्वामी तेने चिरिती अष्टपुत्री होय म्हणतसे ऐसे वचन ऐकोन हास्य करती सकळ जन सांगता ती विस्तारोन श्री गुरुपाशी ते वेळी विप्र म्हणती स्वामी आसी इचापती पंचत्वासी पावला परधामासी सुवासिनी केवी होय नेले प्रेत स्मशानासी हे आले असे सगमनासी निरोप घ्यावया तुम्हापाशी आली असे स्वामिया तुमचा निरोप घेऊनी अग्निकुंडा जाऊनी समागमे पतिशयनी धन करणे येसी ऐकोनी ब्राह्मणांचे वचन श्री गुरु म्हणती हासोन हिचे स्थिर आहे वपण मरण कैचे घडे ईसी म्हणती श्री गुरु तये वेळी आणा प्रेत आम्हा जवळी प्राण गेला कवणे काळी पाहू म्हणती त्या अवसरी श्री गुरु म्हणती द्विजांसी आमुचे वाक्य जाहले ऐसी आहे वपण स्थिर येसी संदेह न धरा मनांत या बोलाचा निर्धारू करीला आता कर्पूर गौरू नका प्रेत संस्कारू आणा म्हणती आपणाजवळी श्री गुरुचा निरोप होता आणू गेले धावत लोक कौतुक पाहत अभिनव म्हणती सकळ ही जन इतुके होता अवसरी आले ते विप्रचारी पूजा करती मनोहरी श्री गुरुची भक्तीने रुद्रसूक्त म्हणून अभिषेक करती गुरुचरणी षोडशोपचार विस्तारोनी पूजा करती भक्तिसी तीर्थपूजा नाना परी पूजा करती उपचारी इतुके होता अवसरी घेऊन आले प्रेतासी प्रेत आणून या देखा ठेविले श्री गुरु सन्मुखा श्री गुरु म्हणती विप्रलोका सोडा दोर वस्त्र याचे चरण तीर्थ तये वेळी देती तया विप्रांजवळी प्रोक्षा म्हणती तात्काळी प्रेत सर्वांगी स्नपन करा श्री गुरु निरोपे ते ब्राह्मण प्रेतासी करती तीर्थ स्नपन अमृत दृष्टी श्री गुरु आपण पाहती प्रेत सर्वांगी पाहता सुधा दृष्टीने प्रेत जाहले संजीवन उठोनी बैसला तत्क्षण अंगमुरडीत परियेसा नग्न म्हणून लाजत प्रेता झाले सर्वचेत नवी वस्त्रे देसत येवोनीकडे बैसला बोलावनी स्त्रियेसी उसतसे विस्तारेसी कोठे आणले आपणासी यतीश्वर कवण सांग इतुके लोक आले असता कावो न करसी तू चेता निद्रा आली मदोन्मत्ता म्हणून पुसे स्त्रियेसी ऐकोनी पतीचे वचन सांगती झाली विस्तारून उभी राहून दोघे जण नमन करती श्री गुरुसी चरणावरी माथा ठेवून स्तोत्र करती दोघे जण पाहती सकळही जन मानंद प्रवर्तला म्हणती पापरूपी आपण पाप केले दारुण पाप वासना अनुसंधान जन्म जाहला स्वामिया दुर्बुद्धीने पापी वर्तलो पापसागरी बुडालो तुझे स्मरण विसरलो त्रयमूर्ती जगद्गुरी समस्त जीव मात्रासी रक्षिता शंकर तुची होसी ख्याती तुझी त्रिभुवनासी शरणागता रक्षका त्राही त्राही जगद्गुरु विश्वमूर्ती परात्परू ब्रह्मा विष्णू महेश्वरू सच्चिदानंद स्वरूपा त्राही त्राही विश्वकर्ता त्राही त्राही जगद्भर्त्रा कृपासागरा गुरुनाथा भक्तजन वरप्रदा जय जया गुरुमूर्ती जटाजूटा पशुपती अवतरलासी तू क्षिती मनुष्यदेह धरून या त्राही त्राही पिनाकपाणी त्राही देवा तू शिरोमणी भक्तजना पाळोनी रक्षितोसी निरंतर
सर्वांभूती तूची वससी, नमन तुझे चरणासी. मज ऐसा गमलासी, माता रूपी वर्तत. विश्वकर्णी तूची करसी, हेळा मात्रे सृष्टी रचिसी. मज ऐसा गमलासी, ज्ञानरूपे वर्तत. त्रिभुवनी तुझी करणी, माता ठेविला तुझे चरणी. निश्चय केला माझे मनी, पुनरपि जन्म नव्हे आता. तुझे नायके एखादा जरी, कोपसी त्वरित तयावरी. माझे मनी येणे परी, अकलंक रूप दिसतोसी. क्रोध नाही तुझे मनी, आनंद मूर्ती तुची सगुणी. भक्तजना ते करी रक्षणी, कृपा सागरा स्वामिया. जीव मात्रा कृपा करिसी, शरणागता ते रक्षिसी. इह पर सौख्य देसी, चतुर्विध पुरुषार्थ. तुची कारुण्य सागरू, चिन्मात्राचा आगरू. श्री नृसिंह सरस्वती गुरु, क्षमा करणे स्वामिया. ऐसे नाना परीसी, स्तोत्र केले श्री गुरुसी. श्री गुरुमूर्ती संतोषी, आश्वासी ती तये वेळी. अष्टपुत्र पूर्णायुषी, होका श्रीमंत अतिहर्षी. गेले तुमचे सर्व दोषी, देहांती भुक्ती तुम्हा. चतुर्विध पुरुषार्थ लब्ध झाले तुम्हा सत्य. सांडोनिया संदेह त्वरित, सुखे असा म्हणती देखा. इतुके होता अवसरी, मिळाल्या होत्या नगर नारी. जय जयकार अपरांपरी, प्रवर्तला तये वेळी. नमन करीती सकळही जन, स्तोत्र करीती गायन. करिता ती निरांजन, जय जयकार प्रवर्तला. तयामध्ये विप्रेक, होता धूर्त कुबुद्धिक. याचे ग्रह होते नरकी, म्हणून पुसे श्री गुरुसी. विप्रमणे श्री गुरुसी, विनंती स्वामी परिये. संशय आमुच्या मानसी, होतसे स्वामिया. वेदशास्त्र पुराण बोलता ती सनातन. ब्रह्मलिखित सत्य जाण, म्हणून वाक्य निरंतर. घडला नाही अपमृत्युयासी, दिवा मरण सुखांतरेसी. त्याचा आला प्राण कैसी, ब्रह्मलिखित सत्य की मिथ्या. नकळे याच्या अभिप्राया, निरोपावे गुरुराया. श्री गुरु सांगती हा सोनिया, तया मूर्ख ब्राह्मणासी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, सांगेन तुझ विस्तारेसी. पुढे जन्म होय त्यासी, एकचित्ते पर्येसा. आम्ही तया ब्रह्मया पाशी, मागून घेतले कारणेसी. पुढील जन्मांत पर्येसी, वर्षे 30 संख्या ते. भक्तजन रक्षावयासी, मागितले आम्ही ब्रह्मया पाशी. म्हणून सांगती विस्तारेसी. तया विप्र वर्गा पुढे, तटस्थ झाले सकळही जन. साष्टांग करती नमन, गेले आपुलाले स्थाना. ख्याती झाली चौराष्ट्री, पतिव्रते ते पती सहित. स्नान केले संगमांत, अंतःकरणी संतोष बहुत. पूजा करीती भक्तीने, अपार द्रव्य वेचून. करती ते ते आराधन, सूर्य गेला अस्तमाना. आले श्री गुरु मठासी, श्री पुरुष नमस्कार. करिता ती वारंवार, पूजा सामग्री उपचार. आरती करती श्री गुरुसी, सिद्ध म्हणे नामधारका. पुढे जाहले अपूर्व ऐका, कथा असे अतिविशेषा. सांगेन एक चित्ते, म्हणून सरस्वती गंगाधर. सांगे गुरु चरित्र विस्तार, ऐकता होय मनोहर. सकळाभिष्ट पाविजे, इति श्री गुरुचरितामृते. परमकथा कल्पतरौ, श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने. सिद्धनामधारक संवादने. मृत विप्र संजीवनं नाम द्वांत्रिशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणम् अस्तु. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.